नाचणीचं थालीपीठ करताना तुटतंय, भाजल्यावर कडक होतंय आणि कुचकुचीत होत नाहीये, तर मग आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तर आज मी सांगणार आहे एक खास ट्रिक की ज्यामुळे नाचणीचं थालीपीठ होईल मऊ, खमंग आणि एकदम कुचकुचीत आणि थापतानाही तुटणार नाही. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी आपल्याला एक मोठा चमचा आपल्याला धने घेतलेले आहे. त्यानंतर एक चमचा आपण जिरं घेतलंय, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलंय. आता हे सर्व आपल्याला एक मिक्सरचे भांडं घ्यायचं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिरच्यांचे आपल्याला तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि याचा आपल्याला जाडसर असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे बघा मस्तपैकी आपण वाटण तयार करून घेतलं आहे. इथे आता आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप मी मोठी वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. तर हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे. तुम्ही बाजारात विकत मिळतं ते सुद्धा तुम्ही येथे घेऊ शकतात. पाव कप आपल्याला म्हणजे पाव वाटी आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि 2 टेबलस्पून मोठे असे 2 चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे. बेसन घातल्यामुळे काय होतं, हे थालीपीठ खायला खूप खमंग लागतं. आता हे सर्व पिठं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण घालायचं आहे एक मोठा चिरलेला बारीक कांदा घातलेला आहे. तुमच्याकडे जर गाजर असेल तर गाजर तुम्ही इथे किसून घालू शकतात. बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो हे सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. आणि त्याचबरोबर आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आता आपण यामध्ये घालून घेऊया. इथे वाटण घातल्यानंतर आता आपण यामध्ये घालत आहोत 1 चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे. त्यानंतर आता तुम्ही हे सर्व छान मिक्स करायचं आहे. मिक्स करायच्या आधी आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ. पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानंतर आपण यामध्ये मस्तपैकी अशी तीळ घालायची आहे. तीळ घातल्यामुळे काय होतं की आपलं जे थालीपीठ आहे ते खायला खूप छान लागतं. आता हे सर्व आपल्याला हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये इतर भाज्यासुद्धा तुम्ही घालू शकतात. पालक, मेथी, बीटरूट, पत्ताकोबी हे सर्व मिक्सरमध्ये मध्ये तयार करून वाटण छान मस्त यामध्ये तुम्ही घालू शकतात. आता हे सगळं एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये मी आत्ता इथे सिक्रेट ट्रिक्स म्हणजे आपण वापरत आहोत की इथे कोमट पाणी आपल्याला वापरायचं आहे. कोमट पाणी यासाठी की नाचणी जी आहे थोडीशी अशी विसविसीत असते आणि त्यामुळे काय होतं की गरम पाणी वापरल्यामुळे बाइंडिंग त्याला खूप छान येतं थालीपीठाला, ते तुटत नाही. ही ट्रिक्स खूप महत्त्वाची आहे यामध्ये. मग थालीपीठ हे बघा याचं आपण पीठ तयार करून घेतलं. याचा जो गोळा आहे तो आपल्याला असा खूप असा घट्ट किंवा खूप सैलसर नाही करायचा आहे. मीडियम कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची आहे. थोडंसं असं सैलसरच आपल्याला भिजवायचं आहे, पण जास्त सैलसर भिजवायचं नाही आहे. मी दाखवल्याप्रमाणे हे बघा असं आपल्याला थालीपीठाचं पीठ असं थापता येईल या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ ठेवायचं. मी पोळपाट घेतलं आहे. पोळपाटावरती तुम्ही ओला कापड घेऊ शकता. इथे मी बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याला हाताला पाणी लावून आपल्याला गोळा घ्यायचा आहे, थापून घ्यायचं आहे. आपल्याला गरज पडेल तसं हाताला पाणी लावून आपल्याला हे बोटांच्या साह्याने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थापून घेतल्यानंतर यामध्ये असे आपल्याला छिद्र करून घ्यायचे. म्हणजे काय होतं, थालीपीठ आपलं छान भाजलं जातं आणि थोडंसं आपल्याला पातळ करायचं आहे. हे बघा मस्तपैकी या पद्धतीने आपल्याला थालीपीठ करून घ्यायचं आहे. इथे मी काय केलेलं आहे, तवा घेतलेला आहे. तवा आपल्याला छान गरम करायचा आहे. त्याला तुम्ही तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. सगळीकडे पसरून घेतलेलं आहे मी तेल. आता अलगद हाताने आपल्याला यावरती थालीपीठ सोडायचं आहे. अगदी अलगद हाताने सोडायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यावरती आता तीळ लावून घ्यायची आहे. म्हणजे दिसायला थालीपीठ एकदम मस्त असं दिसतं. आणि आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला 1-2 मिनिटासाठी. आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊ. सगळ्यात आधी झाकण ठेवायच्या आधी ज्या आपण छिद्र तयार केलेले आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. अगदी 2 मिनिटासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे. गरजेप्रमाणे तुम्ही हे बघा यावरती तेल लावू शकतात. आता हे छान असं आता पलटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने आपल्याला छान असं दाबून भाजून घ्यायचं आहे. नाचणी
दोन्हीही रंगाला डार्क असते, त्यामुळे भाजले गेले की नाही थालीपीठ हे लवकर कळत नाही. व्यवस्थित दाबून दाबून भाजून घ्यायचं आहे. आता इथे भाजून झालेलं आता हे जे थालीपीठ आहे ते बघा किती मस्तपैकी असं दिसतंय. मस्त असं रंगबिरंगी यामध्ये भाज्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत. याच पद्धतीने आपण बाकीचे थालीपीठ करून घेणार आहोत. हे बघा आपण एका प्लेटमध्ये हे थालीपीठ काढून घेतलेलं आहे. गरमागरम थालीपीठ आपले मस्तपैकी खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आता हे कशासोबत खायचं तर तुम्ही दही किंवा एखादी चटणी किंवा आंब्याचं लोणचं घेऊ शकतात. आता घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 5 ते 6 थालीपीठ तयार होतात. जरूर बनवा. नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी खूप छान असा हा पर्याय आहे. वेट लॉससाठी पण छान आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर रेसिपीला शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा.